Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next topic, that is format of income and expenditure account. In earlier lecture we have seen format of receipt and payment account, as well as we have seen types of receipt, types of payments. If you haven't seen all those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's lecture, that is format of income and expenditure account. Now you have to tell me why income and expenditure account is prepared in NPOs. See, to find out surplus or deficit. Surplus आहे की deficit आहे. Now surplus means what? Excess of income over expenditure. म्हणजेच जेव्हा इन्कम जास्त असतं एक्सपेंडिचरपेक्षा, तेव्हा त्याला म्हणतात सरप्लस. अँड वाइस वर्सा. डेफिसिट मीन्स व्हॉट? when there is an excess of expenditure over income, then it is known as deficit. म्हणजेच जेव्हा एक्सपेंडिचर जास्त असतात इन्कमपेक्षा, तेव्हा त्याला म्हणतात डेफिसिट. मग आपल्याला सरप्लस झालेला आहे की डेफिसिट झालेला आहे ते फाइंड आउट करण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केलं जातं. आता या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये काय काय इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. एक तर हे सेम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणेच. जे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत होतो, त्याच्यामध्ये जसे आपण एंट्रीज करत होतो तशाच एंट्रीज इथे करायच्या आहेत. ओके. नेक्स्ट, इट इज ए नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट आहे. जो नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस एंटर करायचे आहेत आणि क्रेडिट साईडला सगळे इन्कम्स आणि गेन्स एंटर करायचे आहेत. हाच रूल, नॉमिनल अकाउंटचा रूल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करताना अप्लाय करायचा आहे. क्लिअर? म्हणजेच हे नॉमिनल अकाउंट आहे. नेक्स्ट, फक्त रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच इन्क्लूड करायचे आहेत. कॅपिटल रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर इथे इन्क्लूड करायचे नाही आहेत. ओके. जसं आपण बघितलेलं होतं की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दोन्ही प्रकारचे रिसिप्ट आणि पेमेंट, म्हणजेच कॅपिटल रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू रिसिप्ट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण एंटर करत होतो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटमध्ये. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच एंटर करायचे आहेत. वन मोर थिंग, फक्त करंट इयरचे जे ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा ज्या अमाऊंट्स असतील त्याच एंटर करायच्या आहेत. क्लिअर? म्हणजेच जर प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरचे जर काही ट्रान्झॅक्शन्स असतील तर त्यांना प्रॉपर इफेक्ट द्यायचे आहेत. म्हणजेच प्रीपेड असेल तर ऑफकोर्स लेस करायची आहे, आउटस्टँडिंग असेल तर ॲड करायची आहे ती अमाऊंट, जसं आपण आधी करत होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ओके. तेच इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ विल स्टार्ट विथ आवर फॉर्मॅट. सी, फर्स्ट सॅलरीज पेड. सॅलरीज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, कारण सॅलरीज आपल्याला रेग्युलरली मंथली पे करावी लागते. मग सॅलरी फक्त करंट इयरची जेवढी असेल तेवढीच आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. जर आपल्याला प्रीपेड सॅलरी दिलेली असेल किंवा आउटस्टँडिंग सॅलरीची अमाऊंट दिलेली असेल तर ते इफेक्ट जे तुम्हाला आता माहीत आहेत ते इफेक्ट इथे दाखवायचे आहेत. इनर कॉलममध्ये त्या अमाऊंट्स लिहायच्या आहेत. प्रॉपर कॅल्क्युलेशन करून आउटर कॉलममध्ये फायनल करंट इयरची अमाऊंट लिहायची आहे. क्लिअर? म्हणजेच फक्त करंट इयरचेच अकाउंट इथे मेंटेन करायचे आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. नेक्स्ट, वेजेस, रेंट, इंटरेस्ट, कुठच्याही प्रकारचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आपल्याला रेग्युलरली पे करावे लागतात ते इथे लिहायचे आहेत. ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स अँड मेंटेनन्स सगळे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत, कारण आपल्याला रेग्युलरली ते करावे लागतात. नेक्स्ट, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट. लॉस झालेला आहे, लॉस आहे म्हणजेच नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सगळे लॉसेस डेबिटला लिहितो आपण, म्हणून हा लॉस डेबिटलाच म्हणजेच एक्सपेंडिचरमध्ये लिहायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट, डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. डेप्रिसिएशन झालेलं आहे म्हणजे आपला लॉस झाला आहे. डेप्रिसिएशन मीन्स
रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजेच आपला लॉस झाला, म्हणून डेप्रिसिएशन इथे एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचं आहे. नेक्स्ट, आता ह्याचा जो बॅलन्स असतो म्हणजेच समजा एक्सपेंडिचर कमी आहेत इन्कमपेक्षा तर आपल्याला सरप्लस होतो. राईट, सरप्लस मीन्स व्हॉट, एक्झेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा, तेव्हा त्याला सरप्लस म्हणतात. जर सरप्लस असेल तर ऑफकोर्स डेबिटला बॅलन्स येणार, लाईक नेट प्रॉफिट. पण प्रॉफिट लिहायचं नाही आहे इथे, कारण NPO आहे, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही आहे, म्हणून प्रॉफिट हा वर्ड यूज करायचा नाही आहे. क्लिअर, म्हणून आपण इथे सरप्लसची अमाऊंट लिहिणार आहोत. क्लिअर. नेक्स्ट, मूविंग टुवर्ड्स इन्कम साईड. सी, इन्कममध्ये काय येणार, ऑब्वियस आहे, जे आपण इन्कम रिसीव करतो ऑन रेग्युलर बेसिस. रेव्हेन्यू रिसिप्ट फक्त इथे इन्क्लूड करायच्या आहेत आणि त्याही फक्त करंट इयरच्या. जर आधीच्या किंवा नंतरच्या जर काही अमाऊंट्स दिलेल्या असतील, म्हणजे प्रीपेड आउटस्टँडिंग जर काही असेल ॲक्रूड वगैरे, तर ते इफेक्ट जे आता तुम्हाला माहीत आहेत, आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये सगळे इफेक्ट्स घेतलेले आहेत, तेच तसे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि आउटर कॉलममध्ये फक्त करंट इयरची अमाऊंट लिहायची आहे. सी, सबस्क्रिप्शन रिसिव्ड. आता रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट जे आपण बघितलेलं होतं त्याच्यामध्ये रिसिप्ट साईडला जे जे ट्रान्झॅक्शन्स होते ते सगळे इथे येतात इन्कममध्ये. तिथे होतं सबस्क्रिप्शन आपण रेग्युलर बेसिसवरती फ्रिक्वेंटली रिसीव करत असतो NPOच्या मेंबर्सकडून, म्हणून सबस्क्रिप्शन इन्कम आहे आपल्यासाठी, रेव्हेन्यू इन्कम आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट आहे, म्हणून इन्कममध्ये. नेक्स्ट, रेंट, इंटरेस्ट, डिव्हिडंड हे सगळे रेग्युलर बेसिसवरती आपण रिसीव करतो, रेव्हेन्यू इन्कम आहेत, म्हणून इन्कम साईडला. एंट्रन्स रिसिप्ट ऑर ॲडमिशन फीज. सी, तिथे पण आपण बघितलेलं होतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये. रिसिप्टमध्ये एंट्रन्स फीज, ॲडमिशन फीज, ट्युशन फीज सगळ्या होत्या, तर ते पण सगळे इथेच लिहायचे आहेत इन्कम साईडला, कारण या सगळ्या फीज थ्रू आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होत असतो, रेव्हेन्यू इन्कम जनरेट होत असतं. नेक्स्ट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. इथे आपण बघितलेलं होतं लॉस, राईट, आणि जर प्रॉफिट झाला फिक्स्ड ॲसेट सेल केल्यानंतर तर ऑब्वियसली ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल सगळे प्रॉफिट्स किंवा गेन्स आपण कुठे लिहितो, क्रेडिट साईडला, म्हणून आपण इथे क्रेडिटला लिहिलेलं आहे, म्हणजेच इन्कममध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट, आता ह्याचा जो बॅलन्स आहे, जर डेफिजिट असेल, डेफिजिट मीन्स एक्झेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. जर एक्सपेंडिचर जास्त आहेत इन्कमपेक्षा तर डेफिजिट होतो. जर असं असेल तर तो डेफिजिट कुठे लिहायचा आहे, क्रेडिट साईडला, म्हणजेच इन्कममध्ये. क्लिअर. आता आपण बघणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमधला डिफरन्स काय काय आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा जो रूल आहे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, तो रिसिप्ट अँड पेमेंटसाठी अप्लाय करायचा आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा जो रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, तो इन्कम अँड एक्सपेंडिचरसाठी अप्लाय करायचा आहे. हा एक बेसिक डिफरन्स आहे. नेक्स्ट, फक्त करंट इयरचेच ट्रान्झॅक्शन्स इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये लिहायचे आहेत आणि रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटमध्ये काय लिहायचं आहे, प्रिव्हियस इयर, करंट इयर ॲज वेल ॲज नेक्स्ट इयर, कुठच्याही इयरचे ट्रान्झॅक्शन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये मेंटेन केले जातात. क्लिअर. दोन डिफरन्स. थर्ड डिफरन्स काय आहे, जेव्हा रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट प्रिपेअर करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, कॅपिटल रिसिप्ट ॲज वेल ॲज कॅपिटल पेमेंट्स, म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर, देन रेव्हेन्यू रिसिप्ट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, सगळ्या प्रकारचे रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये असतात. पण इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच इन्क्लूड होतात. क्लिअर. नेक्स्ट, आणखीन काय आहे, तिथे ओपनिंग बॅलन्स आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये. ओपनिंग बॅलन्स कॅशचा दिलेला असतो, बँकचा दिलेला असतो, क्लोजिंगला आपल्याला तो क्लोज करायचा असतो, कॅरी फॉरवर्ड करायचा असतो, ओव्हरड्राफ्ट असेल तर ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स लिहायचा असतो. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये ओपनिंग बॅलन्स नसतो, क्लोजिंग बॅलन्स नसतो. तिथे काय असतं, सरप्लस आहे की डेफिजिट आहे ते फाइंड आउट करायचं असतं. क्लिअर.
हेच 4 इम्पॉर्टंट डिफरन्सेस आहेत, ते नीट बघायचे आहेत. सगळे कन्सेप्ट नीट क्लिअर करायचे आहेत, कारण याच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्सवरतीच बेस पुढचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, नाव we'll stop here today, and if you have any query or doubt, then please comment in comment box, as well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.